नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC कट्टा नांदेड या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। नवीन जाहिरात आली की त्याची माहिती तुम्हाला या चॅनलवरती भेटत असते। आजची जी नवीन जाहिरात आहे ती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर यांच्या मार्फत ग्रुप डी या पदाच्या जवळपास 680 पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तुम्ही पाहू शकता गट ड म्हणजे वर्ग 4 या संवर्गातील 680 पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे, तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे। अशाच प्रकारच्या प्रत्येक अपडेटसाठी प्रत्येक जाहिरातीसाठी लगेच व्हिडिओला लाईक करायचे आहे, चॅनलला सबस्क्राइब करायचे आणि नोटिफिकेशन बेलला प्रेस करून ऑल वरती क्लिक करायचे, जेणेकरून यानंतर जितकी व्हिडिओ अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन तुमच्या आधी सगळ्यात आधी तुमच्याकडे पोहोचेल। तसेच आमच्या सोशल मीडियाला फॉलो केलं नसेल तर लगेच फॉलो करून घ्या, त्याची लिंक तुम्हाला वर स्क्रीनवरती दिलेली आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे। चला तर विद्यार्थी मित्रांनो पाहू संपूर्ण माहिती। तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी जाहिरात आहे ती महाराष्ट्र शासन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर यांच्या अंतर्गत ग्रुप डी म्हणजे गट ड या संवर्गातील पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे, तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर यामध्ये तुमची जी पदं असणार आहेत ती गट ड म्हणजे वर्ग 4 या पदासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तर विभाग आहे नागपूर विभागातील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेदिक महाविद्यालय व त्यांच्यासोबत संलग्नित असणारे रुग्णालय यांच्या अंतर्गत ही पदे भरल्या जाणार आहेत। तर याला जी वेतन श्रेणी असणार आहे ती 15,000 ते 47,600 व अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते। तर एकूण जागा असणार आहेत 680। तर यासाठी त्यांनी काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता। तुमची जी भरती प्रक्रिया होणार आहे ती पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। तुमची एक्झाम सुद्धा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आणि IBPS या कंपनीद्वारे तुमची एक्झाम घेतली जाणार आहे। तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने gmcnagpur.org या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे। तर तिने इथे काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत, ते तुम्ही सूचना पाहून घ्या। जे महत्त्वाच्या सूचना असतात, अतिशय महत्त्वाच्या असतात, त्याचीच मी इन्फॉर्मेशन तुम्हाला देत असतो। इतर तुम्ही सूचना PDF मध्ये जाऊन पाहू शकता। सर्व महाराष्ट्र शासनाचे नियम याला इथे लागू असणार आहेत। आरक्षणाबाबत, दिव्यांग आरक्षणाबाबत, अनाथ आरक्षणाबाबत, तसेच माजी सैनिक आरक्षण, प्रकल्पग्रस्त आरक्षण, भूकंपग्रस्त आरक्षण, पदवीधर अंशकालीन आरक्षण आणि इतर जी माहिती दिलेली आहे, कार्यपद्धती, आवश्यक कागदपत्रे, महत्त्वाच्या शर्ती, अटी, हे सर्व तुम्ही इथे वाचून घेऊ शकता। त्यानंतरची आता पुढची माहिती पाहूत आपण शैक्षणिक अर्हता। तर तुम्हाला जरी फॉर्म भरायचा असेल तर तुमच्याकडे काय शैक्षणिक अर्हता पाहिजे। तर जाहिरातीमध्ये नमूद पदाकरता अर्ज करण्यासाठी जाहिरात प्रसिद्धी दिनांक 30/12/2023 रोजी उमेदवारांनी पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पूर्णता धारण करणे आवश्यक आहे। महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडील दिनांक 6 जून 2017च्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्य प्राप्त माध्यमिक शाळांत परीक्षा म्हणजे 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। त्यास मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे, म्हणजे मराठी भाषा बोलता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे आणि वाचता आली पाहिजे आणि तो 10वी पास असला पाहिजे, यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। तसेच तो भारतीय नागरिक असला पाहिजे आणि त्याला जो वयोमर्यादा दिलेली आहे ते ओपन साठी कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 38 वर्ष असेल तर तो इथे पात्र आहे आणि इतर कॅटेगरीसाठी त्यांनी इथे माहिती दिलेली आहे, तुम्ही इथे पाहू शकता। महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांना वयामध्ये सूट दिल्या जाईल। त्यानंतरची माहिती पाहू परीक्षेचे स्वरूप, म्हणजे तुमची जी एक्झाम असणार आहे ती कशा पद्धतीने असणार आहे। तर तुमची ही जी परीक्षा आहे ती ऑनलाईन पद्धतीने कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट या पद्धतीने IBPS या कंपनीकडून घेतल्या जाणार आहे। तर त्यामध्ये तुम्हाला दिलेल्याप्रमाणे पॅटर्न असणार आहे। तर यामध्ये त्यांनी एकूण मराठीचे 25 प्रश्न आहेत 50 मार्कासाठी, इंग्रजीचे 25 प्रश्न आहेत 50 मार्कासाठी, सामान्य ज्ञानाचे 25 प्रश्न आहेत 50 मार्कासाठी, बौद्धिक चाचणी आणि अंकगणित आहे 25 प्रश्न 50 मार्कासाठी। तसेच त्याच पद्धतीने तुम्हाला एकूण 100 प्रश्न विचारले जाणार आहेत 200 मार्कासाठी आणि यापैकी इथे तुम्हाला फक्त 2 तास कालावधी देण्यात आलेला आहे। ऑनलाईन पद्धतीने तुमची एक्झाम असणार आहे आणि ही जी ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घेणार आहे तुमची IBPS घेणार आहे आणि त्यामुळे इथे त्यांनी स्पष्ट सांगितले की तुमची जी एक्झाम घेतली जाणार आहे ती ऑनलाईन पद्धतीने असणार आहे आणि एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये परीक्षा असणार आहे, त्यामुळे नॉर्मलायझेशन तुमचं 100% होणार आहे आणि IBPS मार्फत तुमची परीक्षा घेतली जाणार आहे, याची तुम्ही नोंद घ्यावी।
तर विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म भरताना तुम्हाला ही कागदपत्रे सोबत लागणार आहेत, त्याबद्दल त्यांनी इथे माहिती दिलेली आहे. कोणकोणते कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायचे आहेत त्याची सर्व माहिती त्यांनी या पॅराग्राफमध्ये दिलेली आहे. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत आणि एकच अर्ज तुम्हाला करायचा आहे. तर तुमची जी परीक्षा असणार आहे ती ऑनलाईन पद्धतीने असणार आहे. तुमची जी निवड आहे ती तुमच्या परीक्षेच्या मार्कावरती घेतली जाणार आहे. केंद्रीय पद्धतीने तुमची एकच मेरिट लिस्ट लागेल. जागा एकाच जिल्ह्यातला आहे, त्यामुळे तुम्हाला कोणत्याही निवडण करायची आवश्यकता नाही आहे. त्यानंतर तुमची जी एक्झाम फी असणार आहे ती ग्रुप डी साठी 1000 रुपये, ओपनसाठी आणि जे मागासवर्गीय आहेत किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्लभ घटक म्हणजे EWS आहेत त्यांच्यासाठी 900 रुपये. तर तुम्हाला ही परीक्षा फी लागू असणार आहे आणि ही तुम्हाला माजी सैनिकांना कोणत्याही प्रकारची परीक्षा शुल्क आकारल्या जाणार नाही आणि ही परीक्षा तुम्हाला नॉन रिपीटेबल आहे, म्हणजे वापस भेटणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जो अर्ज करायचा आहे तो ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे आणि त्याची जी कालावधी दिलेली आहे किंवा प्रक्रिया दिलेली आहे, तर अर्ज सादर करण्याचा कालावधी आहे 30/12/2023 पासून ते 20/1/2024 पर्यंत तुम्हाला या तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे 20 तारीख आणि परीक्षेचा कालावधी तुम्हाला दिनांक आणि तुमचे जे परीक्षा केंद्र असणार आहे ते तुम्हाला या वेबसाईटवरती नंतर सांगितलं जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचे जे हॉल तिकीट असणार आहे ते ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला डाउनलोड करायचे आहे. ते जेव्हा हॉल तिकीट जनरेट होतील तुम्हाला त्याचा SMS आणि ईमेल सुद्धा तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरती किंवा ईमेल वरती पाठवल्या जाणार आहे. तर त्याबद्दल त्यांनी इथे सूचना दिलेली आहे. परीक्षेच्या 10 दिवस आधी तुम्हाला हॉल तिकीट उपलब्ध करून दिला जाणार आहे तुमच्या प्रोफाईलवरती, तर ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे आहे. त्यानंतरची माहिती आहे, परीक्षा येताना तुम्हाला मूळ कागदपत्र घेऊन यायचे आहे, ओळखपत्र घेऊन यायचे आहे आणि त्याची एक छायांकित प्रत सोबत तुम्हाला घेऊन यायची आहे. इतर माहिती तुम्ही इथे पाहू शकता, वाचू शकता. तर आता आपण पाहू जाहिरातीचा. तर कोणत्या कॅटेगरीला किती जागा त्यांनी इथे राखीव ठेवलेल्या आहेत त्याची माहिती त्यांनी इथे दिलेली आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता एकूण जागा आहेत 680 आणि प्रत्येक कास्टनुसार कॅटेगरीनुसार पदाचा तपशील त्यांनी इथे दिलेला आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजा अ, भज ब, भज क, भज ड, वि मा प्र, इ मा व, अधिकदृष्ट्या घटक आणि अराखीव अशा पद्धतीने त्यांनी इथे सर्व माहिती दिलेली आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता 680 पदाचा तपशील त्यांनी इथे सविस्तरपणे दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला सर्व माहिती समजली असेल. जर तुमचे काही प्रश्न असतील, काही डाऊट असतील तर तुम्ही व्हिडिओच्या खाली कॉमेंट करून विचारू शकता किंवा आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करून घ्या, तिथे सुद्धा तुम्ही आपला प्रश्न विचारू शकता. तर याची PDF मी टेलिग्रामवरती टाकलेली आहे, तिथून तुम्ही ते डाउनलोड करून पाहू शकता. चला आता विद्यार्थी मित्रांनो, भेटूत पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शॉर्ट पण पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.